नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 26 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णाला आनंदीच्या प्रेझेंटेशनमुळे टेन्शन येत असते आणि ते एऱ्या मारत असतात. तर सान्वी सुद्धा अण्णासारखेच करत असते. अण्णा म्हणतात की सान्वी काय झाले बाळा, तू का असे करतेस? तर लगेच मालती म्हणते की अहो ती सुद्धा तुमच्यासारखेच करत असते आणि अण्णांना जर टेन्शन आले तर ते असेच एऱ्या मारत असतात. तेवढ्यात ते मनोज येतो आणि मनोज विचारतो की काय झाले. तर अण्णा सांगतात की आनंदीच्या अजून ऑफिसला जाऊन 2 दिवससुद्धा झाले नाही, पण लगेच तिला प्रेझेंटेशन करण्याची वेळ आली आणि ते योग्य होते की नाही त्यामुळे मला जरा टेन्शन आले. तर मनोज म्हणतो की हो, प्रेझेंटेशनची खूप अशी तयारी करावी लागते. अण्णा विचार करतात की पोरगी तिकडे काय करत असेल कुणास ठाऊक. तेवढ्यात अण्णाच्या मोबाईलवर सुधाचा फोन येतो. तेव्हा अण्णा खूप खुश होतात आणि सार्थकच्या आईंचा फोन आहे असे खुश होऊन म्हणतात. तर लगेच सार्थकची आई म्हणते की उद्या आमच्या घरी एक पूजा आहे, तुम्ही आणि आनंदीने दोघांनी नक्की या. तर अण्णा खुश होऊन हो बोलतात. तेव्हा फोन ठेवल्यानंतर अण्णा मालती आणि सर्वांना सांगतात की उद्या सार्थकच्या घरी पूजा आहे, मला आणि आनंदीला त्यांनी बोलावले. तर लगेच मालती म्हणते की हो चांगलेच आहे, मग जाऊन या दोघे. तर मनोज म्हणतो की फक्त तिकडे गेल्यानंतर अपमान मात्र करू नका. तर लीना म्हणते की आओ सार्थक सरांच्या आईचा स्वभाव एकदम छान आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अण्णा तुम्ही आनंदीला घेऊन नक्की त्यांच्या घरी पूजेसाठी जा. तर लगेच अण्णा म्हणतात की हो ते नक्की आहे, पण आज या मुलीचं काय होणार काय माहीत. त्यानंतर इकडे आनंदी आपले जे डिझाईन बनवलेले असते ते सर्व क्लायंटला दाखवत असते आणि हे डिझाईन मी आपल्या एअरलाईन कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी तयार केल्याची ती सांगत असते आणि दाखवत सुद्धा असते. तेव्हा आनंदी आपले जे काही डिझाईन बनवलेले असतात आणि तिने एका साडीच्या डिझाईनवर वर जो काही पक्षी असतो त्याचे डिझाईन बनवलेले असतात. तर ती क्लायंटला ते दाखवत असते. तर क्लायंट विचारतात की मिस आनंदी तुम्ही हाच पक्षी का निवडला? तर आनंदी खुश होऊन सांगत असते की आपल्या भारतात दरवर्षी हे पक्षी समुद्रामधून स्थलांतर करत असतात. स्थलांतर करून ते आपल्या भारतात येतात आणि परत स्थलांतर करून ते आपल्या भारतातून निघून जातात. म्हणजे त्यांचं हाच मायग्रेशन अत्यंत सुखावणारं आणि आनंदीदायी असतं. तर आनंदीचे हे बोलणे सर्वांना पटत असते, मात्र रेशमाचा खूप असा जळफळाट होत असतो. आनंदी पुढे सांगू लागते की दरवर्षी या पक्ष्यांच्या येण्याची आपले सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात आणि ते पक्षी आल्यानंतर अतिथी देवो भव असं म्हणून त्यांचं स्वागत केले जाते. ती आपल्या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे आणि हाच अनुभव एअरलाईनच्या माध्यमातून प्रवाशांना समजतो. तर क्लायंट विचारतात की त्या पक्ष्यांचा रंग तर लाल असतो, मग तुम्ही हा आकाशी कलर का निवडला? आनंदी खुश होऊन म्हणते की सर तुम्ही योग्य असा प्रश्न विचारला आणि फ्लॅमिंगोचा हा रंग लाल असतो, पण मला असे वाटते की फ्लाईटमध्ये जे काही प्रवासी प्रवास करतात लाल रंग हा जरा भडक वाटण्याची शक्यता आहे. आनंदी उदाहरणार्थ सांगू लागते की मी अजूनपर्यंत विमानाने प्रवास केला नाही आणि जर प्रवास केला तर लाल रंग आणि गडद रंगाचे हे जे काही कलर असतील तर ते मनाला आणखीन भीतीदायक वाटतात आणि जर असे शांत आणि सौम्य कलर जर असतील तर मनाला आणखीनच शांत वाटते, म्हणून मी हा कलर निवडल्याचे ती सांगते. तर सर्वांना आनंदीच्या बोलण्यावरून सर्वजण भारावून जातात. तर आनंदी पुढे सांगते की ह्या प्रकारच्या साड्या आहे ना ह्या सिल्कच असायला हव्या, म्हणजे त्यावरील कलर हा कायम टिकून राहील. तर आनंदीचे हे सर्व बोलणे सर्वांना भारावून टाकते. त्यानंतर सार्थक हा आनंदीला जायला सांगतो आणि क्लायंट आनंदीचे ते डिझाईन चेक करत असतात. तर आनंदी खुश होत आपल्या कॅबिनमध्ये येते. तेवढ्यात अण्णांचा फोन येतो. अण्णा विचारतात की आनंदी काय झाले? आनंदी म्हणते की माहिती नाही अण्णा, अजून काय झाले? अण्णा म्हणतात की अगं आम्ही तुझ्या रिझल्टची अजून वाट बघतोय. तेव्हा आनंदीला लहानपणच्या एका पेपर वेळेच्या परीक्षेच्या अण्णांनी सांगितलेल्या शब्दाची आठवण होते. तेव्हा अण्णा विचारतात की आनंदी काय झाले, तू कसल्या विचारात आहे? तर लगेच आनंदी म्हणते की प्रयत्न तर केले पण अजून रिझल्ट नाही आला. तेवढ्याच सार्थक येतो आणि आनंदी म्हणते की अण्णा मी तुम्हाला नंतर कॉल करते. तर लगेच आनंदी सार्थकला म्हणते की अण्णाचा कॉल होता. तर सार्थक विचारतो की तू माझी कंप्लीट केली असेल ना, की सर मला खूप ओरडले बोलले. तर आनंदी ही खुशून नाही म्हणते आणि सर तुम्ही मला मुद्दाम का ओरडले, कारण मी तेथे सर्वांसमोर व्यवस्थित बोलावे म्हणून.
तर सार्थक विचारतो की आनंदी तुम्हाला असे का वाटले? तर आनंदी सांगते की सर तुम्ही जर असे केले असते तर मी तेथे काहीच बोलू शकले नसते आणि मी फाईल टेबलवर ठेवून तशीच तेथून निघून आले असते आणि तुम्ही हे मुद्दाम मला बोलण्यासाठी केल्याचे सांगते. तर सार्थक खुश होऊन आनंदीकडे बघत हसत असतो. आनंदी म्हणते की लहानपणी अण्णासुद्धा माझ्याशी असेच वागायचे आणि लढणारी आनंदी मला आवडेल आणि लढण्याआधी हरणारी आनंदी मला नाही आवडणार. आणि सर मी मनापासून प्रयत्न केला आणि आता ते योग्य होता की अयोग्य हे मला माहिती नाही. सार्थक म्हणतो की मिस आनंदी मनापासून केलेले प्रयत्नही कधी वाया जात नसतात. तर लगेच सार्थक सांगू लागतो की तुम्ही तेथून निघत्या क्षणी त्यांना तुमचं प्रेझेंटेशन खूपच आवडलं, त्यांनी तुमचं खूप कौतुकसुद्धा केले. तर आनंदीला खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. ती गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करते. सार्थक म्हणतो की इतका मोठी कामगिरी झाली आणि तुम्ही रडता का? तेवढ्यात मिनारे हे पेढे घेऊन येतात. मिनारी म्हणतात की आनंदी मॅडम पेढे घ्या आणि तुमच्यामुळे कंपनीला इतके मोठे हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, तुमच्या हातून हे सर्व पेढे ह्या स्टाफला वाटायचे. तर लगेच आनंदी खूप खुश होते आणि सार्थक सरांची ऑर्डर आहे असे मिनारे सांगतात. तर आनंदी आणखीनच खुश होते. तेव्हा आनंदी पहिला पेढा गणपती बाप्पांना ठेवते आणि केदार हे रेश्मा बाहेर असतात. तर आनंदी आणि सार्थक आणि मिनारे हे सोबतच बाहेर पेढे वाटण्यासाठी येतात आणि सर्व स्टाफला सांगतात की आज आपल्या कंपनीला खूप मोठी अशी ऑफर मिळाली. तर लगेच सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम केदार साहेबांना आणि रेश्माला सुद्धा पेढा द्या. तर लगेच आनंदी केदारला पेढा देते आणि रेश्माला द्यायला लागते. रेश्मा लगेच म्हणते की मला नको पेढा. तर सार्थक म्हणतो की असं कसं रेश्मा, आज आनंदीमुळे आपल्याला इतके मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि कोणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी चांगल्याचे चांगलेच होते, हे बरोबर आहे ना रेश्मा आणि मिनारे? तर लगेच मिनारे म्हणतात की हो साहेब एकदम बरोबर. आणि कधी म्हणतात ना कावळ्याच्या शेपाने गाया मरत नसतात. तर लगेच रेश्मा रागाने मिनाऱ्यांकडे बघत असते. मिनारे म्हणतात की अहो मी नाही म्हणत, ही म्हण आहे आणि घ्या ना पेढा, खरंच खूप टेस्टी आहे. तर लगेच नाईलाजाने रेश्माला आनंदीकडून पेढा घ्यावा लागतो. तर लगेच मिनारे म्हणतात की आनंदी मॅडम चला आपल्याला बाकीच्या स्टाफला सुद्धा पेढे वाटायचे, म्हणून ते पुढे निघून जातात. तर लगेच केदार म्हणतो की बाजी मात्र मारली आनंदीने आणि खा तुम्ही आता पेढे. रेश्मा रागाने तो पेढा डस्टबिनमध्ये फेकून देते. केदार म्हणतो की अगं पेढा फेकून काय होणार, तो मिनारे सुद्धा आपल्याला ठपली वाजून गेला. तेव्हा केदार म्हणतो की ही सर्व कारण करून काही उपयोग नाही, तर तुला खरंच सार्थक हवा असेल तर तुला माझ्या सासूबाईंबरोबर बोलावेच लागेल आणि त्यांचीच मदत तुला घ्यावी लागणार. तेवढ्यात आनंदी ही पेढे वाटून झाल्यानंतर एकच पेढा बॉक्समध्ये शिल्लक असतो. आनंदी सार्थकला म्हणते की सर तुम्ही पेढा खाल्लाच नाही, हा पेढा तुम्हाला घ्या. सार्थक म्हणतो की मिस आनंदी हा पेढा तुम्हाला घ्या. आनंदी काही ऐकत नसते. तर सार्थक म्हणत असतो की नाही आनंदी तुम्हीच का? तर लगेच सार्थक म्हणतो की बरोबर आहे, मी आपल्या सर्व फॅमिलीला म्हणजे स्टाफला माझी फॅमिली मानतो, मग तुम्ही सुद्धा आजपासून माझ्या फॅमिलीचा एक भाग झालात, मग आपण हा पेढा दोघे अर्धा अर्धा खाऊ. तर आनंदी आणि हे सार्थक एकमेकांना अर्धा पेढा घेऊन एकमेकांकडे खुश होत तो पेढा खात असतात आणि केदार आणि रेश्मा ते सर्व बघत असतात. तर रेश्माचा खूप असा जळफळाट होत असतो. सार्थक आणि आनंदी ते पेढा खाऊन आनंदाने एकत्र तेथून निघून जातात. तर लगेच रेश्मा केदारला म्हणत असते की मी आजच तुझ्या सासूबाईंना भेटणार. त्यानंतर इकडे अण्णा आणि शकू हे सर्वजण आनंदीची येण्याची वाटच बघत असतात. तेवढ्यात आनंदी खुश होऊन पेढे घेऊन येते आणि आनंदी सर्वांना सांगते की आज माझं डिझाईन खूपच आवडलं आणि सार्थक सरांनी माझ्या हातून सर्व स्टाफला पेढे वाटले आणि हे खूप मोठं कॉन्ट्रॅक्टसुद्धा आमच्या कंपनीला भेटले. सर्वजण खूपच खुश होतात आणि आनंदी सर्वांना प्रेमाने पेढे देते. सर्वजण आनंदीचे अभिनंदन करतात आणि एकमेकांबरोबर खूपच खुश असतात. त्यानंतर इकडे सार्थक आनंदीचाच विचार करत असतो आणि आनंदीने किती छान असे आज हे प्रेझेंटेशन मिळवले आणि त्या प्रेझेंटेशनमुळे ते स्वतःशी कामाशी खूप प्रामाणिक आहे. मला खरंच आनंद वाटतो की त्या राज्याध्यक्ष कंपनीच्या एक भाग आहेत. म्हणून आज सार्थकला आनंदीची आणि एकत्र पेढा खाल्ल्याची खूप आठवण होत असते. तर सार्थक मनाहून खूपच खुश होत असतो आणि आनंदीचाच विचार करत असतो. तर हा भाग येथेच संपतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.